रामकृष्ण हरी मंडळी, पौर्णिमेला केलेल्या संपूर्ण सेवा मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. कारण दत्त जयंती होती, अन्नपूर्णा जयंती होती, पौर्णिमेचा सत्यनारायण होता आणि मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार देखील होता. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या संपूर्ण सेवा उपासना तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते आहे. कशा वाटल्या नक्की सांगा. अशी छान तुळशीची पूजा, तुळशीजवळ रांगोळी, दिवा, उंबऱ्याचं पूजन, माता लक्ष्मीचं स्वागतासाठी 2 दिवे, लक्ष्मीपदम, गायत्रीपदम अशी छान रांगोळी. त्यानंतर आता तुम्हाला माझी पूजा दाखवते. पौर्णिमा होती, गुरुवार होता, त्यामुळे अन्नपूर्णा जयंती देखील होती. तर माता लक्ष्मीची ओटी देखील भरली. दुसऱ्या गुरुवाराची पूजा आहे. तर खूप छान दिवस होता, कारण पौर्णिमा होती. आपली मार्गशीर्ष महिन्यातली पूजा, अन्नपूर्णा जयंती, दत्त जयंती, अतिशय संपूर्ण दिवस सेवेमध्येच गेला. तर ही माता लक्ष्मीची मूर्ती आहे, जी मी पूजेमध्ये ठेवत असते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करत असते. तर ही ओटी म्हटलं, ओटी भरण्यासाठी याहून चांगला दिवस नाही, म्हणून पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची ओटी भरली. त्यानंतर दत्त जयंती असल्यामुळे म्हटलं आपण काहीच केलं नाही यावेळी, तर निदान संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण तरी करावं. म्हणून साधा छोटा दत्त महाराजांचा फोटो आहे माझ्याकडे, तो ठेवला विड्याच्या पानावरती. कलश स्थापना केली, सुपारीचा गणपती मांडला आणि संक्षिप्त गुरुचरित्र हे मी करत असते अधूनमधून. तर तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, मी प्रत्येक पूजेमध्ये एक तुपाचा आणि एक तेलाचा असे 2 दिवे लावतच असते. रांगोळी वगैरे काढलेली आहे, तुम्ही बघू शकता. माझं देवघर किचनमध्येच आहे, त्यामुळे माझ्या संपूर्ण पूजा ज्या आहेत त्या किचनमध्येच होत्या. आणि सायंकाळी पौर्णिमेचा सत्यनारायण, जो मी दर पौर्णिमेला करत असते, 3 सुपारींचा सत्यनारायण, ती पूजा देखील होती. माझा अर्धा किचन तर पूजेमुळेच भरला गेला होता. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायला सकाळी वेळ नाही मिळाला, मग संध्याकाळी केलं. तर अशा ह्या 3 पूजा इथे मांडल्या होत्या देवघराच्या समोर. आणि मग जी अन्नपूर्णा देवीची जी पूजा आहे ती आपल्या किचन ओट्यावर मांडायची असते, तर ती मी किचन ओट्यावर मांडली. तुम्ही बघू शकता, असं टाईल्सवर स्वस्तिक काढलं होतं आणि अन्नपूर्णा मातेला मुठभर तांदूळ अर्पण केले, धान्यांची पूजा केली, कलश स्थापना केली होती, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावला होता. तर अशा पद्धतीने अन्नपूर्णा देवीची देखील या दिवशी पूजा केली होती. खरंच सांगते, खूप सुंदर असा दिवस गेला. अन्नपूर्णा व्रतकथा, महालक्ष्मी व्रतकथा, त्यानंतर सत्यनारायणाच्या 5 कथा, त्याचबरोबर संक्षिप्त गुरुचरित्र, सगळ्या आरत्या, खूप सुंदर असा दिवस होता.